नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. पाचगाव येथील प्रसाद मारुती शिंदे यांच्या राजारामपुरी येथील बंद दुकानातून चोरट्यांनी 40,000 रुपयाची रोकड आणि शिल्पजा प्रमोद कनगुटकर यांच्या राजारामपुरी 5व्या गल्लीतील मानसिंग रेसिडेन्सी मधील 6व्या मजल्यावर बंद असलेल्या घरातून 1,40,000 रुपये रोख असा एकूण 1,70,000 रुपये चोरी केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने चोरट्यास अटक केली आहे. करवीर तालुक्यातील वरणगे इथल्या पंचशील नगरमधील पूरग्रस्तांना नागरिकांना गावठाणवाड विस्तारमध्ये भूखंड मिळावा या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणं आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासोबत आज आमदार अमल म्हाडकांची विविध प्रश्नांसंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने विमानतळ विस्तारीकरणासह विमानतळ परिसरातील ग्रामपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापनावर विस्तृत चर्चा करण्यात आली. कोल्हापूर शहरात शिवसेनेच्या वतीनं शिवकार्य उपक्रमाची सुरुवात आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आली. या उपक्रमांतर्गत शहराच्या प्रवेशद्वारावर स्वागत फलक लावण्यात आला असून 22 शाखांचं उद्घाटन आणि 5 संपर्क कार्यालय सुरू करण्यात येणार आहेत. प्रत्येक घराघरात ग्रंथालय व्हावं अशी इच्छा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक कृष्णात खोत यांनी व्यक्त केले. त्यांच्या हस्ते इचलकरंजी येथे कोल्हापूर ग्रंथोत्सव 2025चं उद्घाटन संपन्न झालं. यावेळी वाचन संस्कृती टिकवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या असं जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले. शिवाजी विद्यापीठाच्या स्त्री अभ्यास केंद्राच्या वतीनं 7 व 8 फेब्रुवारीला दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या चित्रपटातील महिला प्रतिमा या विषयावर 2 दिवसीय राज्यस्तरीय सेमिनारचं आयोजन सकाळी 11 वाजता करण्यात आले. 10वी व 12वी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील कॉपी विरोधी 70 भरारी पथके स्थापन करण्यात आल्यात. परीक्षा केंद्राच्या 50 मीटर अंतरावरील सर्व झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर परीक्षा केंद्राच्या 500 मीटर परिसरात जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आलेत. कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाची निविदा जाहीर करण्यास महापालिका प्रशासकीय के मंजुलक्ष्मी यांनी मंजुरी दिली. 3,22,00,000 रुपये खर्चाची दुसऱ्या टप्प्यातील कामे हे गतीने करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि त्यांची पत्नी चंदा यांच्यासह श्री महालक्ष्मी देवीचं व श्री मातुरलिंगाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल येडगे व सचिव शिवराज नाईकवडे यांच्याकडून मंदिर परिसरात सुरू असलेल्या नूतनीकरण कामाची माहिती घेतली. शिवनाकवाडीत यात्रेनिमित्त आयोजित महाप्रसादामुळे 300हून अधिक नागरिकांना विषबाधा झाली आहे. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवनाकवाडी येथे आमदार राहुल आवाडेंनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.